नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी ची झालेली होती। तर त्याची अंतरिम उत्तर सूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून आत्ताच प्रसिद्ध झालेली आहे। या अगोदर आपल्या YouTube चॅनलवरती आपण जी उत्तर सूची पाहिली ती संभाव्य अशी होती। तर या उत्तर सूचीवरून तुम्ही तुमचे स्कोअर आता अंतिम करू शकता आणि एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर वेबसाईटवरती ते ऑब्जेक्शन कसं घ्यायचं याची प्रोसिजर देखील आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुमचा जो काही संच प्रकार ABCD असेल त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरे चेक करू शकता। तर सुरुवातीला पाहूया पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी, त्याच्यातील संच A ची उत्तरे। प्रश्न पहिला पर्याय क्रमांक 1, प्रश्न दुसरा पर्याय क्रमांक 3, प्रश्न तिसरा 2 आणि 4 जर तुम्ही दोन्हीपैकी केला असेल तर तुम्हाला ते उत्तर बरोबर दिलं जाईल। प्रश्न चौथा पर्याय क्रमांक 3, प्रश्न पाचवा पर्याय क्रमांक 4, प्रश्न सहावा पर्याय क्रमांक 1, प्रश्न सातवा पर्याय क्रमांक 3, प्रश्न आठवा पर्याय क्रमांक 3, प्रश्न नववा पर्याय क्रमांक 1, प्रश्न 10वा पर्याय क्रमांक 3, प्रश्न 11 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 12 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 13 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 14 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 15 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 16 1 किंवा 4 किंवा 1 आणि 4 ला जर केला असेल तर उत्तर बरोबर धरलं जाईल। प्रश्न 17 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 18 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 19 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 20 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 21 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 22 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 23 3 किंवा 4 किंवा 3 आणि 4, प्रश्न 24 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 25 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 26 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 27 1 किंवा 3, प्रश्न 28 1 आणि 2 या दोन्हीपैकी दोन्ही उत्तर ग्राह्य धरली जातील। प्रश्न 29 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 30 2 आणि 4, प्रश्न 31 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 32 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 33 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 34 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 35 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 36 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 37 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 38 3 आणि 4, प्रश्न 39 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 40 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 41 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 42 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 43 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 44 पर्याय क्रमांक 1 आणि 2, प्रश्न 45 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 46 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 47 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 48 पर्याय क्रमांक 2 आणि 3, प्रश्न 49 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 50 2 आणि 4, प्रश्न 51 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 52 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 53 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 54 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 55 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 56 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 57 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 58 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 59 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 60 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 61 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 62 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 63 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 64 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 65 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 66 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 67 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 68 पर्याय क्रमांक 1, प्रश्न 69 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 70 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 71 पर्याय क्रमांक 2, प्रश्न 72 पर्याय क्रमांक 4, प्रश्न 73 पर्याय क्रमांक 3, प्रश्न 74 पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न 75 पर्याय क्रमांक 2। तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी उत्तर सूचीची झेरॉक्स कॉपी आहे त्याच्यावरून तुम्ही तुमची उत्तरे चेक करू शकता आणि तुमचा जो काही फायनल स्कोर असेल तो कमेंट करून नक्की कळवा। आणि एखाद्या प्रश्नाच्या उत्तरावरती जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याची काय प्रोसिजर आहे हे आपण लवकरच पाहणार आहोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।